रायगडात मेढेखारच्या चुलीवरच्या खमंग चायनीजची मोठी क्रेज। मंगेश म्हात्रे या मराठी माणसाने गॅस टंचाईला दिला चुलीचा पर्याय। मेढेखारच्या मराठी दाम्पत्याच्या चायनीज सेंटरवर मिळते चुलीवरची खमंग चव। गावाकडच्या हवेशीर वातावरणात खवय्याची उसळते गर्दी। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांवर गॅसच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहे। परिणामी अनेक हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे। तसेच शासनाकडून हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस वापरावर निर्बंध घालवण्यात आले आहेत। गेले 2 आठवडे ही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे। मात्र या परिस्थितीवर मेढेखारच्या चायनीज सेंटरचे मालक मराठी उद्योजक दाम्पत्याने चुलीचा पर्याय उभा केला आहे। मंगेश म्हात्रे या मराठी माणसाने चायनीज व्यवसायात चव, दर्जा व क्वांटिटी यामुळे आपला व्यावसायिक प्रभाव टिकवून ठेवला आहे। येथील चायनीज पदार्थांना लाकूड आणि सरपणाच्या आचेवर शिजवल्यामुळे एक नैसर्गिक खमंग चव येत आहे। आजपर्यंत झणझणीत चवीचे गावरान चिकन, मटण खवय्यांना उपलब्ध करून दिल्याचे ऐकिवात होते। मात्र मंगेश म्हात्रे यांच्या 3M चायनीज सेंटरवर पेटती चूल ग्राहकांना आकर्षित करीत आहे। चुलीच्या मंद आचेवर चायनीज शिजल्यामुळे मसाल्यांचा स्वाद त्यात उतरून अन्नाची पौष्टिकता टिकून राहत आहे। गावाकडील वातावरणात असलेले मेढेखारचे चायनीज सेंटर सध्या भारीच चर्चेत आहे। पोयनाड नागोठणे मार्गालगत मेढेखारच्या शेतात मोकळ्या हवेशीर जागी चुलीवरचे जेवणाचा स्वाद घेण्याचा एक आनंददायी अनुभव सर्वांनाच मेजवानी ठरतोय। येथील चुलीवरचे चायनीज चाखण्यासाठी दूरवरून ग्राहक येत आहेत। मंगेश म्हात्रे म्हणाले की माझे चायनीज लोकांना नेहमीच आवडते, मात्र आज गॅस टंचाईत चुलीवरचे चायनीज देण्याचा विचार केला। जेव्हापासून चुलीवरचे खमंग पदार्थ लोकांना मिळायला लागले तेव्हापासून ते चुलीवरच चायनीज हवं असल्याचा ग्राहक धरीत आहेत। त्यांना चुलीवरची चव आवडू लागली आहे। घरी जाऊन कॉल करून चायनीजच्या चवीची वाहवा करीत आहेत। चुलीवर ऑर्डर मारण्याचा मी प्रयत्न केला व त्यात मला यश मिळाले। निसर्गरम्य ठिकाणी आमचं चायनीज सेंटर आहे। आमच्याकडे कोणताही कुक नाही। नेपाळचे कुक आणून त्यांच्याकडून चायनीज देण्यापेक्षा आपण लोकांना चांगलं आणि वेगळी चव देण्याचा प्रयत्न करतोय। विशेष म्हणजे या चायनीज सेंटरवर कुटुंबातील मराठी माणसं मेहनत करतात। आम्ही मराठी माणसांना एक संदेश देणे पसंत करतो की व्यवसायात उतरून मेहनत व सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। दादा, काय नाव आपलं, काय सांगाल? निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं चायनीजचं दुकान आहे आणि मोठ्या प्रमाणावर सतत गर्दी आणि वर्दळ असते, पण एक वैशिष्ट्य म्हणजे आता आपण चुलीवरचं चायनीज या ठिकाणी आणि त्याची चव जी आहे ती देताय ग्राहकांना। काय नेमकी ही संकल्पना आहे आणि का याची गरज वाटली? नमस्कार, माझं नाव मंगेश म्हात्रे आहे। माझं 3M चायनीज ह्या नावाने मेढेखार येथे चायनीजचं छोटंसं दुकान आहे। तर चुलीवरचं चायनीज हे संकल्पना म्हणजे आता सध्या गॅस टंचाई असल्यामुळं मी थोडंसं वेगळा प्रयत्न करून पाहिला की लोकांना काहीतरी वेगळं द्यायचं किंवा आपली ॲडजस्टमेंट करायची, ह्या गोष्टीनं मी विचार केला काहीतरी वेगळं द्यायचं। लोकांना माझं चायनीज एरवीसुद्धा आवडतं, सगळ्या गोष्टी आवडतात, ते तर सांगायलाच नको, पण एक वेगळा प्रयत्न की आपण थांबायचं नाही कुठं। गॅस जरी संपला तरी काहीतरी पोटापाण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। आणि लोकांना चुलीवरच्या चायनीजची चव ही आवडायला लागलेली आहे। लोक बोलतात, आता पुढे देऊ शकतो किंवा नाही ही गोष्ट वेगळी, पण सध्या तरी मी ह्या गोष्टी प्रयत्न करतोय। आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये अनेक ठिकाणी आहे हे चुलीवरचं मटण असतं, चुलीवरच्या भाकरी असतात आणि अनेक विविध प्रकारचे चुलीवरचे तळलेले मासे असतात। हे लोकांच्या जिभेला पाणी सोडणारं आणि अतिशय पसंतीस पडणारं असतं। या चायनीज खाल्ल्यानंतर, याची चव चाखल्यानंतर काय ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत? नाही, ग्राहकांची प्रतिक्रिया म्हणजे लोक घरी जाऊन पार्सल जरी नेला तरी फोन करतायत की खूप छान, उत्तम। लोकांनी परत परत पसंती दिलेली आहे, कारण चायनीज हा ॲटम हा कोणीच अजूनपर्यंत ट्राय केलेला नाही की ऑर्डर मारणारा की चुलीवर ऑर्डर, हे कोणीच ट्राय केलं नाही। हे मी प्रथम ट्राय केली
एक वेगळा प्रयत्न. काय सांगाल, हे आपलं दुकान नेमकं कुठं आहे आणि ग्राहकांना आपलं काय आव्हान असणार आहे नेमकं? तरुण मुलं जी आहेत ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात, त्याबरोबर इतर परिसरातले ग्राहक येतात आणि बाहेरून देखील लांब पल्ल्याचे ग्राहक देखील आपल्याकडे येतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? आपलं दुकान एक पोयनाड ते नागोठणे हा रोड जो आहे त्या रोडवर पोयनाडपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे, डाव्या साईडला मेढेखार येथे, आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आम्ही स्वतः इथे सगळं डेव्हलप केलेलं आहे, सुंदर निसर्गरम्य, आणि आमची स्वतःची मेहनत आहे. आमचं कुटुंबच हे आम्ही सांभाळतो. आमच्याकडे चायनीज कुक नाही, काही नाही, हेल्पर नाही. आम्ही स्वतः हे सगळे ऑर्डर मारतो, सगळ्या गोष्टी करतो आणि लोकांना एक चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय की त्या ठिकाणी नेपाळवरून आलेले जे काही चायनीजचे कुक असतात ते कुक बऱ्याच ठिकाणी आहेत. मात्र अनेक वर्षापासून तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही एक या क्षेत्रामध्ये झेप घेतली आणि ती यशस्वी झेप ठरते. काय वाटते त्याबद्दल? मला खूप समाधान आहे की एक मराठी माणूस कुठेतरी काहीतरी प्रयत्न करतोय. आज नेपाळचं कुक आणून आपण इथे एक चायनीज म्हणून आयटम लोकांना सर्व करतोय. हे मी एक विचार केला की आपण मराठी माणूस म्हणून ते चायनीज आयटमची चव ही लोकांना आपण स्वतः द्यावी. हे मला अभिमान वाटतो की एक कोणाला तरी आपली एक ही आहे, देणं आहे लोकांना देणं आहे आपल्याला की आपण एक चांगलं काहीतरी, आणि माझं सततचा प्रयत्न असतो की लोकांना काहीतरी चांगलं देणं, एक वेगळा प्रयत्न. आणि माझी प्रत्येक वेळेस एक वेगळी प्रयत्न असतं की बाबा काहीतरी वेगळं करायचं, वेगळंच करून टाकायचं. चुलीवरच्या जेवणाचा थाट जोरात आहे. हा, चुलीवरच्या जेवणाचा लोक आपले कस्टमर जे आहे की आपल्या आपुलकीने जे लोक येतात ती खरोखर खूप पसंत करतात, आवडीनं सांगतात की हा खूप छान. दादा, तुझं काय नाव आणि काय सांगशील या ठिकाणी जे चायनीज आहे त्या ठिकाणी? आज पहिल्यांदा आपण रायगड जिल्ह्यामध्ये बघतोय की असं चुलीवरचं चायनीज खायला मिळते आणि मोठी गर्दी या ठिकाणी उसळते. काय सांगशील तू? नमस्कार, माझं नाव मानव चंद्रशेखर आहे. मी शाबाजवरून इथे आलेलो आहे. इथली टेस्ट एक नंबर आहे. आम्ही 5 वर्षापासून इथे येतो आहे. काकांची टेस्ट एक नंबर आहे. क्वालिटी क्वांटिटी पण चांगली देतात आणि सर्व हायजीन असते इथे. आता आपल्या इथं गॅस तर बंद झालेला आहे, काकाही चुलीवरचा चालू केलं आहे. चुलीवरचं देखील टेस्ट एक नंबर आहे. या तुम्ही पण टेस्ट करा, बघा कशी टेस्ट आहे. कुठं आहे नेमकं हे चायनीज? हे चायनीजचे दुकान नागोठणे पोयनाड मार्गावर मेडेकार येथील 3M चायनीज मंगेश म्हात्रे यांचं आहे. तुम्ही या, टेस्ट करा, चव घ्या. आणि काय ऐक, तू या ठिकाणी ही जी बसलास ती जागा कशी वाटते तुला? ही जागा तर निसर्गरम्य आहे. बाजूला डोंगर आहे, आजूबाजूला शेती बिती आहे. मजा येते इथे हवेशीर बसायला.